नमस्कार. तुमच्या आमच्या मराठी चॅनल मालवणी स्वादमध्ये तुमचं स्वागत आहे. मी प्रियंका भिसे आज तुमच्यासाठी घेऊन आली आहे कोकणची खासियत हळदीच्या पानातील काकडीचे हुंडे. यासाठी आपल्याला लागेल मोठी काकडी, जिला आपण कोकणात तवसा असं सुद्धा बोलतो. मी इथे 2 काकड्या घेतल्या, ज्याचा अंदाजे वजनी प्रमाण 1 किलो आहे आणि त्याला अनुसरून पुढील माप आहे. त्यानंतर आपल्याला लागेल 3 वाटी तांदूळ, ज्यांचं वजनी प्रमाण सुमारे अर्धा किलो आहे. तांदूळ आपण स्वच्छ धुवून सुकून रवाळ वाटून घेतलेले आहे. तांदूळ आपण इथे मध्यम सुकून घ्यावेत, जास्त कोरडे नाही, जास्त दमट पण नाही. डिस्क्रिप्शनमध्ये मी वाटीनुसार आणि वजनी प्रमाण दिलेलं आहे, तर तुम्ही ते पाहू शकता. त्यानंतर आपल्याला हळदीची पाने लागतील, जी बाजारात सहज मिळतात. ती नाही सापडल्यास आपण केळीच्या पानाचा सुद्धा उपयोग करू शकतो. हळदीची पाने अशा प्रकारे ओल्या फडक्याने स्वच्छ पुसून घ्यायची. वाटल्यास धुवून नंतर ती पुसला तरी चालेल, मात्र पान फाटू नये याची काळजी घ्यावी. आता काकडी सोलून त्यातल्या बिया वेगळ्या करून घेतल्या. नंतर तिला बारीक किसून घ्यावे. किसलेल्या काकडीला आपण मध्यम गॅसवर शिजून घेणार आहोत आणि त्यामध्ये चवीनुसार मीठ घालणार. काकडी शिजल्यावर त्यात तांदळाचे पीठ घालून घ्यावे. आता तुम्ही म्हणाल काकडी शिजली हे कसं ओळखावं, तर त्याचा छान असा सुगंध येतो. आता आपण ही दोन्ही मिश्रणं व्यवस्थित एकत्र करून घेऊ. जोपर्यंत काकडीचं पाणी सुकत नाही तोपर्यंत आपल्याला हे मिश्रण असं ढवळत राहायचं आहे. हे असं दिसल्यावर त्यावरती झाकण ठेवून गॅस बंद करून 5 मिनिटं तसंच ठेवून देऊया. नंतर मिश्रणाच्या गुठळ्या मोडून हे असं मऊसूत करून घ्यावे, जेणेकरून खाताना आपल्याला गुठळ्या जाणू नये. आणि अशा प्रकारे मध्यम आकाराचा गोळा घेऊन त्याला पानाच्या दुसऱ्या बाजूने दाबून घेऊया. जास्त जाड नाही, जास्त पातळ नाही. अशा प्रकारे त्याला दाबून घेऊ आणि हळदीच्या पानासोबत त्याला बाजूला ठेवून देऊया. मी तुम्हाला अजून एक हुंडा करून दाखवते, म्हणजे तुमच्या लक्षात येईल. सगळ्या बाजूने समान नीट असं आपण याला दाबून घेऊया, जेणेकरून मध्यभागी पीठ जाड राहणार नाही. इथे आपण इडलीचा कुकर घेतलाय. तुम्हाला पाहिजे असेल तर तुम्ही प्रेशर कुकरमध्ये सुद्धा हे उकडून घेऊ शकता. इथे आपण कुकरच्या शेवटच्या लेअरपर्यंत पाणी घेणार आहोत. त्यानंतर स्टीमर जाळी ठेवून त्यामध्ये हुंडे अशा प्रकारे व्यवस्थित मांडून घेऊ, जेणेकरून त्यांना व्यवस्थित वाफ लागेल आणि नीट शिजून येतील. अशा प्रकारे माझे सगळे हुंडे इथे बनून झालेले आहेत. तर आता आपण हा कुकर बंद करून घेऊ आणि मध्यम आचेवर 30 मिनिटांसाठी गॅसवर ठेवून देऊ. 30 मिनिटांनी गॅस बंद करून घेऊ. आता माझा कुकर पूर्णपणे थंड झाला आहे, तर मी आता तुम्हाला कुकर उघडून दाखवते. तुमचे हुंडे कसे दिसतील, तर हे असे दिसतील. तर अशा प्रकारे खाताना तुम्ही एक एक हुंडा काढून घेऊ शकता. बांगड्याचं तिकलं किंवा ओल्या नारळाची चटणी ह्याबरोबर तुम्ही ह्याचा आस्वाद घेऊ शकता. तर ही रेसिपी नक्की करून पहा आणि कशी झाली ते मला कमेंटमध्ये नक्की कळवा. आणि अशा नवनवीन रेसिपींसाठी मालवणी स्वादला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.